नमस्कार, सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सुंठ वडा कसा तयार करायचा ते बघणार आहोत। श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आपल्याकडे घरोघर हा सुंठ वडा तयार केला जातो। तोही पारंपरिक पद्धतीने कसा तयार करायचा ते आपण बघूया। काही मिनिटातच तयार होणारी ही रेसिपी आहे, परंतु अत्यंत पौष्टिक आहे। या पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्रत्येकाने 2 चमचे तरी दररोज घ्यावी अशी ही पौष्टिक रेसिपी आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हा पदार्थ तयार सुद्धा या पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। तर सुंठ वडा बनवण्यासाठी सुरुवातीला गॅसवरती कढई गरम करत ठेवली। कढई गरम झाली की गॅस मात्र या ठिकाणी मध्यम ठेवायचा आहे। यामध्ये खारीक घालायची। तर ही 2 कप खारीक आहे। खारीक फोडून त्यातल्या बिया काढून याची जमेल तेवढे बारीक तुकडे केलेले आहेत आणि या गरम कढईमध्ये ही खारकीचे तुकडे घालायचे आणि गॅस मात्र आता कमी करायचा। सुरुवातीला गॅस मध्यम ठेवायचा। एकदा का कढई गरम झाली की कमी गॅस करायचा। ही खारीक आपल्याला काही खूप जास्त भाजायची नाहीये। यातला ओलसरपणा थोडासा कमी झाला आणि खरपूस अशी खारीक झाली की मात्र मग आपण ही भाजायची बंद करायची आहे। सतत हलवत एखाद दुसरा मिनिटच याला भाजून घ्यायचे आणि त्यापेक्षा जास्त भाजायची नाही। आता ही खारीक भाजून झालेली आहे। गॅस बंद करायचा आणि एका ताटामध्ये ही खारीक आपण काढून घेऊया। आता तीच कढई कपड्याने चांगली पुसून घेतली आणि 2 मोठे चमचे यामध्ये खसखस घालायची। आता मात्र गॅस कमी करायचा, कारण की खसखस लवकर भाजू शकते आणि करपू सुद्धा शकते। त्यामुळे काय करायचं, खसखस भाजताना गॅस कुठेही वाढवायचा नाही। अगदी आतपर्यंत व्यवस्थित भाजल्या जावी अशी हळूवार ही खसखस भाजून घ्यायची। याचा खूप जास्त रंग बदलू द्यायचा नाही। हलकासा रंग बदलला की मग मात्र गॅस बंद करायचा आणि खसखस सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे हे साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचंय। खसखस ताटात काढून घेतली। आता पुन्हा हीच कढई ठेवली आणि यामध्ये साधारण 25-30 बदाम आणि 25-30 काजू घातले। गॅस मात्र या ठिकाणी मध्यम करायचा आहे आणि तुमच्याकडे पिस्ते असतील किंवा ड्रायफ्रुट्स अजून कोणते आवडत असतील ते सुद्धा यामध्ये घालू शकता। आता मध्यम गॅसवरती यावर थोडेसे डाग येईपर्यंत हळूवार आपल्याला 1-1.5 मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचं। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही थोड्याच वेळामध्येच आपल्याला याच्यावरती चट्टे दिसायला लागलेले आहेत। आता गॅस बंद करायचा आणि हे सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि याला सुद्धा थंड करत ठेवायचे। आता या ठिकाणी मुख्य जिन्नस घ्यायचा, म्हणजे सुंठ घेतली आहे। खूप मोठा तुकडा आहे, 1-2 ते 2.5 इंचाचा। यापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही या ठिकाणी सुंठ वापरू शकता। आणि इथे 7 ते 8 विलायचीची बोंड सोलून घेतलेली आहेत आणि थोडासा जायफळचा तुकडा घेतलाय। हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचंय, पण त्याआधी सुंठ फोडून घेतली। यातच वेलची आणि जायफळचा तुकडा सुद्धा घालायचा आणि हळूवारपणे याला सुद्धा चांगला सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं। सुंठेच्या ऐवजी तुम्ही सुंठ पावडर सुद्धा या ठिकाणी वापरू शकता, परंतु पावडर सर्वात शेवटी थोडीशीच भाजून घ्यायची। तर हे बघा, हे सुद्धा जिन्नस चांगले भाजून झालेले आहेत। सुगंध छान येतोय। काढून घेऊ। पुन्हा कढई गॅसवरती ठेवायची। गॅस मध्यम करायचा आणि 2 कप किसलेलं खोबरं या ठिकाणी घातले आणि ते सुद्धा आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचंय। मध्यम गॅसवरतीच खोबरं भाजायचं, खूप जास्त काळं वगैरे करायचं नाही। या ठिकाणी मी थोडंसं प्रमाण जास्तच घेतलं, कारण की आवर्जून पुन्हा आपल्याला करणं होत नाही। हवामानातल्या बदलामुळे पोटाचे विकार उद्भवतात, अपचन होतं, कफ होतो। तर यावर मात करण्यासाठी पूर्वजांनी ही प्रथा पाडली असावी। प्रसादाच्या निमित्तानं आपल्याला हे पौष्टिक रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे पदार्थ आपल्याही पोटात प्रमाणात जावे, म्हणूनच ही प्रथा असावी। तर प्रमाण मात्र याचं कमीच असावं। सुंठवडा हा प्रमाणात खावा। 1 किंवा 2 चमचे प्रत्येकाने दररोज खावा, यापेक्षा जास्त नको। आता खोबरं सुद्धा भाजून झालं, याचा थोडासा रंग बदललेला आहे। यात थोडेसे मनुके टाकूया, म्हणजे यातला ओलसरपणा कमी होईल। गॅस बंद केलाय बरं का, आणि थोड्या वेळासाठी या खोबऱ्यामध्ये मनुके सुद्धा परतून घेऊया। मनुके आपल्याला फुलवून वगैरे घ्यायची गरज नाही, फक्त ओलसरपणा कमी व्हावा एवढंच। आता हे सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत। खोबरं सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड करत ठेवूया। आता सर्वात शेवटचा जिन्नस भाजून घेणार आहोत। गॅसवरती कढई ठेवली, गॅस मध्यम करायचा आणि डिंक घेतलाय 1 पाव कप। हा डिंक मी खलबत्त्यात फोडून मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि ही पावडर यामध्ये भाजून घ्यायची। मंद गॅसवरतीच ही क्रिया करायची। कढई गरम झाली लगेच गॅस कमी करायचा आणि मग
कमीच गॅसवरती हा डिंक भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीला थोडासा पगळल्यासारखा वाटतोय, पण हळूहळू याचे खडे जमलेले आहेत ना, हे उलटण्याच्या साह्याने असे तोडून घ्यायचे आणि डिंक चांगला फुलल्या जातो। याचा थोडासा रंग बदलला की हे आपलं भाजणं बंद करायचं आणि गॅस बंद करायचा। डिंक लाडू करण्यासाठी आपण डिंक तुपामध्ये तळून घेतो, परंतु हा सुंठवड्यामध्ये अशा पद्धतीने डिंक घातला की सुंठवडा खूप छान लागतो। एकदा नक्की करून बघा। आता या डिंकाचा रंग बदललेला आहे आणि आता गॅस बंद करायचा आणि हे डिंक सुद्धा आपण थंड करण्यासाठी काढून घेऊया। आता हे भाजलेले सगळे जिन्नस थंड झालेले आहेत। खोबरं सुद्धा आपलं थंड झालेलं आहे। खोबरं थंड झालं की असं हाताने चुरल्या जातं। तर हे बघा अशा पद्धतीनं। आता आपण काय करूया, एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे सुरुवातीला आणि यात फक्त पाव कप साखर या ठिकाणी वापरलेली आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर खडी साखर सुद्धा वापरू शकता। आणि हे सुंठ, वेलदोडे आणि जायफळ जे होतं ते या साखरेसोबतच बारीक करून घ्यायचं मिक्सरला। एरवी असं हे बारीक होत नाही, पण साखरेसोबत अगदी त्याची चांगली पावडर होते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही खूप छान अशी याची पावडर झालेली आहे। साखर मी पाव कपच घेतलेली आहे, खारकेमुळे हे खूप गोड होतं। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी साखरेचं प्रमाण सुद्धा वाढवू शकता। ही साखर वाटीत काढून घेतली। आता मिक्सरचा जार घ्यायचा आणि त्यामध्ये सुरुवातीला खारीक घालायची आणि ही खारीक चांगली सुकलेली आहे, याची पावडर चांगली होते। मिक्सरचं बटन चालू बंद करता करता ही पावडर अगदी बारीक तयार करून घ्यायची। तर या ठिकाणी बघू शकता अगदी बारीक याचं पीठ झालेलं दिसते, हे बघा। आता यातच हे काजू, बदाम आणि खसखस भाजून घेतली होती हे घालायचं। भाजून घेतलेली डिंकाची पावडर ती सुद्धा यात घालूया आणि जी साखर आपण बारीक करून घेतली होती, ज्यामध्ये सुंठ, वेलची आणि जायफळ होतं, ते सुद्धा घालायचं आणि हे सर्व साहित्य आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय। हे सुद्धा मिक्सरचं बटन चालू बंद करता करताच मिक्सरला फिरवायचं आणि याची अशी रवाळ पावडर तयार होते। यामध्ये आपण खोबरं घातलेलं नाहीये, खोबरं आपल्याला मिक्सरमधून अजिबात काढायचं नाही। आता सुरुवातीला आपण याला एका टोपल्यामध्ये किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि हातानेच ही सगळी जिन्नस एकत्र करून घेऊया। तर डिंक वडा किंवा सुंठ वडा करताना फक्त हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं, एवढंच मेहनत आहे यामध्ये। बाकी सगळी रेसिपी सोपी आहे। आता हे खोबरं सुद्धा आपलं थंड झालेलं आहे, हातानं चांगलं चुरलं जातं। आता हे खोबरं आपण हातानंच चुरून घालूया। याला मिक्सरला फिरवलं की याचा लगदा होऊ शकतो, त्यामुळे हातानं बारीक करायचं, म्हणजे ह्याचं टेक्स्चर सुद्धा छान दिसतं आणि चवीला सुद्धा छान लागतं। आता हे मनुके आपण बाजूला काढून घेऊया आणि चांगलं दोन्ही हाताने व्यवस्थित चुरून हे खोबरं हे बघा असं होतं आणि हे मनुके परत आपण यामध्ये घालणार आहोत। आता हे जे मिश्रण अगोदर तयार करून ठेवलं होतं, सगळी साहित्य मिक्स करून त्यामध्ये हे खोबरं सुद्धा घालायचं आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं। हे सगळं साहित्य भाजून घेतल्यामुळं चवीला तर हा आपला सुंठवडा छानच लागतो, परंतु खूप दिवस टिकण्यासाठी याची मदत होते। साधारण एक महिनाभर तरी हा टिकून म्हणजे राहू शकतो। एकदा चांगलं मिक्स केलं की हा तयार झाला आपला सुंठवडा, म्हणजेच कृष्ण जन्माष्टमीसाठीचा प्रसाद। तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। धन्यवाद।